अजितदादा यांचा म्हणजे गेल्या महिनाच झाला असेल, महिनाभरापूर्वी म्हणजे अपघाती मृत्यू झाला. परंतु तुमचा आणि दादांचा वाद असेल किंवा तुमच्या त्या मिश्किलपणे एकामेकावरती असणारे आरोप प्रत्यारोप आठवण येते का दादांची? नाही, हे बघा, सभागृहामध्ये दादा असायचे. आज हे सभागृहामध्ये नाही, तर लोकांना सगळ्यांनाच जाणवतंय ते त्यांचं येणं, त्यांचं बोलणं सभागृहात. आता आमचं त्यांचे वैचारिक मतभेद होते, काय ह्याचं काही शत्रुत्व नव्हतं ना. विचार आम्ही मांडत होतो, त्यात काय आता हे सगळ्या जगाला माहीत आहे. परंतु जी घटना झाली आहे अजितदादांची, ती अत्यंत दुर्दैवी झालेली आहे, मनाला वेदना करणारी आहे. सगळ्या कुणाला वाटतच नाही. गावागावामध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अजितदादांचे बॅनर लागलेले आहेत, पण ते श्रद्धांजलीचे बॅनर वाटतच नाहीत. एखाद्या स्वागताचा बॅनर लावला असंच जाणवतं. म्हणजे मलाच नाही, अनेक मी आमदार मित्रांना पण बोललो, म्हटलं अरे ते अजितदादा गेल्यासारखं वाटतच नाही. म्हणजे सगळीकडे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वैचारिक आमचे मतभेद होते, ते काय आता सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु आता त्यांचं दुःखद निधन झालं आहे, याचं अतीव दुःख आम्हा सर्वांना आहे. पण ज्या पद्धतीने रोहित पवार अनेक जे आहेत ते प्रश्न जाऊ द्या, उपस्थित त्या करतायत, विषयावर नाही काय बोलण्यात नाही, परंतु जय पवार आहेत, त्यांनी देखील हा थेट आक्षेप जो येतो इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त हो, केला त्यांना होता. काय आक्षेप असतील त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत नाही. परंतु जर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा जर असा अपघात होत असेल तर यावरती नीट चौकशी होऊन न्याय मिळाला पाहिजे ना. अहो, ह्या सगळ्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते मंडळी आहेत ना, जे दादांचे मित्र आहेत. पण कोण मागणीच करत नाहीये, कोण यावरती काही फास्ट फॉरवर्ड कुठल्या ऍक्शनच होत नाहीयेत. हे बघा, ह्याच्याबद्दल कुणाच्या शंका असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे. वरिष्ठ अधिकारी आहेत ना सगळे, त्या सगळ्या विषयात सिरियसच असणार ना. अजितदादासारखा माणूस जातो म्हणजे काही कुणी गप्प बसेल का? कुणाला सगळे ह्या विषयात सिरियस असतील, वरिष्ठ लोक याबाबत चांगला निर्णय घेतील. एक शेवटचा प्रश्न, बिग वन प्रकरणामध्ये मोठा युटर्न आलेला आहे. ज्या म्हणजे जी मुलगी होती जिचा व्हिडिओ समोर आलेला की मी स्वतःच्या मताने या ठिकाणी आलेले, स्वतःच्या मनाने, मला कोणी जोर जबरदस्ती केली नाही, तिने स्वतःच काल कोर्टामध्ये जबाब दिला. राज्यभरातले लव जिहादचे प्रकरण मी हँडल करतोय, तर या मुलींना खूप वेगळ्या पद्धतीनं हँडल केलेलं असतं. मुलीला एकतर पहिले त्यांची ब्लॅकमेल करण्यासाठी जे काय करावं लागेल ती आधी तयारी करून ठेवलेली असते. त्या मुलीला माहीत पण नसते, न कळत केलेलं असते. विवाहित महिलांना फसवलं जातं आहे. ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे, ज्यांच्या घरात भरगतचं पैसे आहेत किंवा नोकरीला कोणी लोक आहेत, अशा लोकांना टार्गेट करायचं आणि एकदा त्यांना जाळ्यात टाकायचं. फेसबुकला वेगळे डीपी ठेवायचे, नावं हिंदूंची ठेवायची, हे खूप प्रकार आहेत. ह्याच्यात प्रत्येकाने सिरियसली बघितलं पाहिजे ना. गोपीचंद गेला म्हणजे काहीतरी ध्रुवीकरण करण्यासाठी गेला, हिंदू मुसलमान काय, अरे आमचे अनेक मित्र आहेत ना, असं काहीच नाही. संग्राम भैया जगताप गेले, नितेश राणेचा यांना काही कामच नाही, हे असेच जातात. अरे नाही बाबा नो, जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा तुम्हाला हे प्रकरण कळेल. हे सगळं षडयंत्र तयार केलेलं असतं. आता या मुलीचा पहिल्यांदा व्हिडिओ आला, आता मी त्या मुलीला भेटलोय का? नाही, मी तर इकडे मुंबईतच आहे. मुलीला काल कोर्टासमोर सांगितलं ना मला आईकडे आणि मामाकडे जायचं आहे. हे 4-5 दिवसाचा वेळ गेल्याच्या नंतर त्या मुली असं एकदम कव्हर व्हायला लागतात. पण हे कसं एकंदरीत तुम्ही घडवून कसं आणता एकंदरीत, म्हणजे ज्या ज्यावेळी घडवतोय सगळीच लोक यामध्ये प्रयत्न करतात. पोलीस प्रशासन त्या आईची बाजू ऐकून घेते, त्यांना मदत करते. हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीनं मेहनत घेतात, मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न होतो. यातून ते यश येतं. ते काय एका तासात ही गोष्ट घडत नाही. हे बोलतेत का नाही त्यांना हे माहीत नाही. महिना लोक वेळ देतात. त्यांना काय पगार दिला का आपण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना? एकंदरीत म्हणजे याच्यावरती एक ठोस कायदा बनवावा अशी काय कायदा सरकारनं आणला पाहिजे. कायदा सरकार आणणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये. महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या बाबतचा आणि धर्मांतरणाच्या बाबतचा एक कडक कायदा महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये येतोय आणि जेव्हा हा कायदा येईल तेव्हा लव जिहाद आणि धर्मांतरण होणार नाही. ज्यांनी देव आता देवाऱ्यातनं कुणाच तरी ऐकून चुकीच्या पद्धतीनं विसर्जित केलेत ते परत देवाऱ्यात आणून बसवतील अशी सोय होईल हा कायदा आल्याच्या नंतर. नक्कीच आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर होते. खरं पाहायला गेलं तर बिग वन या ठिकाणी जे काही प्रकरण घडलं होतं, म्हणजे एक मुलगी होती, तिला म्हणजे भर बाजारातून उचलण्यात आलं, असे अनेक दावे करण्यात आले. त्याचनंतर त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचनंतर आता काल आपण जर पाहिलं कोर्टामध्ये त्या मुलीने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या म्हणजे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिला त्या ठिकाणी कोर्टामध्ये तिची हजेरी लावण्यात आली होती. तेव्हा तिने थेट सांगितलं मला माझ्या आईकडे राहायचं आहे. आणि आता आपण जर पाहिलं त्या मुलीला तिच्या आईकडे, तिच्या मामाच्या घरी एकंदरीत पाठवण्यात आलेलं आहे. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणामध्ये आता काही ठोस कायदा जो आहे तो काढला जाणार आहे का? लव जिहाद प्रकरणामध्ये काही ठोस कायदा काढला जाणार आहे का? ज्या पद्धतीने ते सांगितलं म्हणजे पडळकरांनी सांगितलं की लवकरच काहीतरी कायदा येतोय. त्याचमुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा कायदा नेमका कशा पद्धतीचा असेल, अधिवेशनामध्ये या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने केली जाईल हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.